Hello students, welcome to online physics lecture. We are studying chapter electrostatics. Today in this session we are going to study about equipotential surface. An equipotential surface is that surface at every point of which the electric potential is same. इक्विपोटेन्शियल सरफेस हा एक असा सरफेस आहे ज्यावरील प्रत्येक पॉइंटचं पोटेन्शियल हे सेम सारखं म्हणजे कॉन्स्टंट असेल. अशा सरफेसला इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणायचं. वी नो दॅट द पोटेन्शियल फॉर अ सिंगल चार्ज क्यू इज गिवन बाय. मागच्या आर्टिकलमध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज डिराईव्ह केलेलं होतं. त्यानुसार V इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R. इफ R इज कॉन्स्टंट 1/4πε0 कॉन्स्टंट आहे, Q कॉन्स्टंट आहे. जर R पण कॉन्स्टंट मानला आपण, सो इफ R इज कॉन्स्टंट देन V विल बी कॉन्स्टंट. हेन्स इक्विपोटेन्शियल surfaces of single point charge are concentric spherical surfaces centered at the charge. जर आपण एक पॉइंट चार्ज घेतला, त्या पॉइंट चार्ज पासून सारख्या डिस्टन्स वरती म्हणजे एक सर्कल ड्रॉ केला, तर या सर्कल वरचा प्रत्येक पॉइंट चार्ज पासून सारख्या अंतरावरती असेल. म्हणजे या सरफेस वरचं, या स्पियर वरचं पोटेन्शियल कॉन्स्टंट असेल. म्हणून पॉइंट चार्ज जर घेतला तर त्याचा इक्विपोटेन्शियल सरफेस हा कॉन्सेंट्रिक स्पेरिकल सरफेस असेल. फॉर लाईन चार्ज द शेप ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेस इज सिलेंड्रिकल. लाईन चार्ज म्हणजे जर एक लाईन घेतली आणि त्या लाईनवरती चार्ज असेल तर त्या प्रत्येक चार्ज पासून सारख्या अंतरावरती चारी बाजूंना गेलो तर एक सिलेंडर तयार होईल. मग लाईन चार्ज साठी इक्विपोटेन्शियल सरफेस सिलेंड्रिकल असेल. पॉइंट चार्ज साठी इक्विपोटेन्शियल सरफेस कॉन्सेंट्रिक स्पेरिकल सरफेसच्या स्वरूपात असेल. इक्विपोटेन्शियल सरफेसेस कॅन बी ड्रॉन थ्रू एनी रिजन इन विच देर इज अन इलेक्ट्रिक फील्ड. ज्या भागामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे तिथं आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेस ड्रॉ करता येऊ शकेल. बाय डेफिनेशन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स P and Q is the work done per unit positive charge displaced from Q to P. P आणि Q या दोन पॉइंट्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच जर या दोन पॉइंट्स मध्ये आपल्याला युनिट पॉझिटिव्ह चार्ज हलवायचा असेल तर P आणि Q या दोन पॉइंट्स मध्ये युनिट पॉझिटिव्ह चार्जला हलवण्यासाठी जेवढं कार्य करावं लागेल दॅट वर्क डन इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. सो Vp म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉइंट P मायनस Vq म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉइंट Q इज इक्वल टू WQP म्हणजे वर्क डन इन डिस्प्लेसिंग द चार्ज फ्रॉम Q टू P. चार्जला Q पासून P कडे हलवण्यासाठी करावं लागणारं कार्य WPQ इज इक्वल टू Vp मायनस VQ. इफ पॉइंट्स P and Q lie on an equipotential surface, P आणि Q जर इक्विपोटेन्शियल सरफेस वरती असेल तर Vp आणि VQ इक्वल असतील. Vp आणि VQ इक्वल आहे म्हणजे वजाबाकी 0 झाली. So therefore WQP is equal to 0. Thus no work is required to move test charge म्हणजेच युनिट पॉझिटिव्ह चार्ज along an equipotential surface. इक्विपोटेन्शियल सरफेस वरती टेस्ट चार्ज किंवा कुठलाही चार्ज असो त्याला मूव्ह करण्यासाठी वर्क डन ची किंमत 0 असेल म्हणजे नो वर्क इज डन. इफ dx is small distance over the equipotential surface through which unit positive charge is carried, then इक्विपोटेन्शियल सरफेस वरती सपोज
कुठलाही चार्ज किंवा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपण घेतला आणि त्याला dx प्रमाणाने हलवायचा असेल तर dw इज इक्वल टू ई बार डॉट dx बार. युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून त्याच्यावरती फोर्स जो ऍक्ट होईल तो इंटेन्सिटी एवढा असेल, कारण इंटेन्सिटीच्या व्याख्येनुसार इंटेन्सिटी इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. सो dw इज इक्वल टू ई बार डॉट dx बार. ई बार आणि dx बार एकाच दिशेमध्ये आहेत, सो थिटाची किंमत ई बार आणि dx बार एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, कारण इंटेन्सिटी आणि सरफेस हे परपेंडिक्युलर असतात. सो ई बार आणि dx परपेंडिक्युलर आहेत, सो थिटाची किंमत 90 cos 90 0 आहे. सो वर्क डन इज इक्वल टू 0. That is E bar is perpendicular to dx bar as shown in figure 8.11. Here the electric field intensity E bar is always normal to the equipotential surface. हा चार्ज इथं ठेवलेला आहे, इलेक्ट्रिक फील्ड या दिशेमध्ये बाहेर चाललेला आहे. जर या पॉइंटच्या अवतीभोवती आपण एक एरिया घेतला, स्पियरचा छोटासा भाग, तर या पॉइंटवरती एरिया आणि इंटेन्सिटी हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. चार्ज आपण इथून सरफेसवरती या दिशेमध्ये हलवतोय, इंटेन्सिटी या दिशेमध्ये आहे, या दोघांमधला अँगल हा 90 आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड ई बार इज ऑलवेज नॉर्मल टू द इक्विपोटेन्शियल सरफेस. दॅट इज फॉर एनी चार्ज डिस्ट्रीब्यूशन द इक्विपोटेन्शियल सरफेस थ्रू अ पॉइंट is normal to the electric field at that point. Equipotential surface कुठल्याही पॉइंट वरती जर इक्विपोटेन्शियल सरफेस काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं, त्या पॉइंट वरती जे इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याला नॉर्मल ड्रॉ करायची, तो इक्विपोटेन्शियल सरफेस असेल. इफ द फील्ड इज नॉट नॉर्मल, नॉर्मल नसेल तर काय होईल, इट वुड हॅव अ नॉन झिरो कंपोनंट along the surface, so to move a test charge against this component work would have to be done. जर इंटेन्सिटी नॉर्मल नसेल, ती वेगळ्या दिशेमध्ये कुठेतरी असेल, तर याचा अर्थ तिथं आपल्याला इंटेन्सिटीचे दोन कंपोनेंट्स घ्यावे लागतील, एक नॉर्मल आणि एक त्याला परपेंडिक्युलर. मग याचा अर्थ या चार्जला आपल्याला सरफेस वरती जर मूव्ह करायचं असेल तर आता कंपोनंट आहे इंटेन्सिटीचं या दिशेमध्ये कंपोनंट आलाय, म्हणजे आपल्याला त्या चार्जला त्या दिशेमध्ये हलवण्यासाठी आता कार्य करावं लागेल. बट बाय डेफिनेशन ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेसेस देयर इज नो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस. हेन्स नो वर्क इज रिक्वायर्ड to displace the charge on the surface. इक्विपोटेन्शियल सरफेसच्या व्याख्येनुसार इक्विपोटेन्शियल सरफेस वरती कुठल्याही दोन पॉइंट्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 असतो आणि त्या दोन पॉइंट्स मध्ये चार्जला मूव्ह करण्यासाठी करावं लागणारं कार्य हे देखील 0 असतं. Therefore, we can conclude that the electric field must be normal to the equipotential surface at every point. अँड व्हाईस वर्सा. कुठल्याही पॉइंट वरती इक्विपोटेन्शियल सरफेस हा त्या पॉइंट वरती इंटेन्सिटीचे जे डायरेक्शन असेल त्याला परपेंडिक्युलर इक्विपोटेन्शियल सरफेस असणार आहे. आता इथं बघा, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इक्विडिस्टंट पॅरलल लाईन्सने दाखवलं जातं. या लाईन्स पॅरलल आहेत म्हणजे या भागातले इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म आहे. मग जर मला या पॉइंट वरती इक्विपोटेन्शियल सरफेस काढायचं असेल तर फील्डला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल, प्लेन. हा प्लेन या फील्डला परपेंडिक्युलर आहे, हा प्लेन फील्डला परपेंडिक्युलर आहे. मग हे सर्व प्लेन इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. मग या पॉइंट वरती इक्विपोटेन्शियल सरफेस असा असेल, या पॉइंट वरती इक्विपोटेन्शियल सरफेस असा असेल आणि या कुठल्याही पॉइंट वरती इक्विपोटेन्शियल सरफेस हा असा असेल.
इक्विपोटेन्शियल सरफेस ऑफ अ डायपोल. डायपोल मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होईल, निगेटिव्ह कडे एंड होईल. मग अशा असंख्य लाईन्स आपल्याला इलेक्ट्रिक फील्डच्या ड्रॉ करता येतील. पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतील आणि निगेटिव्ह वरती एंड होतील. इथं फिगर मध्ये चूक झालेली आहे. हा एरो असा न जाता तो इकडे येणारा पाहिजे, टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. मग या पॉइंट वरती इलेक्ट्रिक फील्ड असं चाललेलं आहे पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह. मग इथं जर मी एक प्लेन सरफेस ड्रॉ केला तर इलेक्ट्रिक फील्डला तो परपेंडिक्युलर आहे. मग हा प्लेन त्या पॉइंट वरचा इक्विपोटेन्शियल सरफेस दाखवतोय. जर प्लेन मी उभा काढण्याच्या ऐवजी आडवा काढला तर इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला या दिशेमध्ये दिसेल. हे सर्कल्स इलेक्ट्रिक फील्ड दाखवत आहे आणि ते इलेक्ट्रिक फील्ड हे असं जाऊन असं जाणार आहे. पण हे इलेक्ट्रिक फील्ड एका पॉइंट वरती जात नाहीये, चारी बाजूंना आहे. म्हणून आपल्याला असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स मिळतील, असे सर्कल्स मिळतील. इक्विपोटेन्शियल सरफेस फॉर टू आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्ज. दोन पॉझिटिव्ह चार्ज आहे आयडेंटिकल. लाईन्स पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतील, निगेटिव्ह नाहीये म्हणजे ते इन्फिनिटीकडे जातील. मग या चार्जेसचं, सिमिलर चार्जेसचं इलेक्ट्रिक फील्ड हे असं असणार आहे. ही लाईन पुन्हा इथे चुकलेली आहे. ही निगेटिव्ह कडे जाताना दिसते, ती या बाजूला पाहिजे, अपोजिट डायरेक्शन मध्ये, अशी आणि अशी. आता इथं इलेक्ट्रिक फील्ड या भागामध्ये कुठंच नाही, लाईन्स इकडे क्रॉस होत नाहीये. आता इक्विपोटेन्शियल सरफेस जर मी या दिशेमध्ये प्लेन ड्रॉ केला तर इलेक्ट्रिक फील्ड हे अशा स्वरूपाचे सर्कल्सच्या स्वरूपात आपल्याला दिसेल. इक्विपोटेन्शियल सरफेस बिटवीन टू प्लेन मेटॅलिक शीट्स. इथं ही प्लेट 1 आहे, ही प्लेट 2 आहे, त्याला बॅटरी जोडलेली आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल प्लेट 1 ला जोडलेलं आहे म्हणून याचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह. निगेटिव्ह टर्मिनल याला जोडलेलं आहे म्हणून प्लेट 2 चं पोटेन्शियल निगेटिव्ह. मधल्या जागेमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे असेल म्हणजे या दिशेमध्ये पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जाताना दिसेल आणि इलेक्ट्रिक फील्ड अशा स्वरूपात युनिफॉर्म असेल. मग जर मी इथे इक्विपोटेन्शियल सरफेस ड्रॉ केले तर अशा समोरून बघितलं तर लाईन्स दिसतील आणि साईडने बघितलं तर असे सरफेस दिसतील. मी इथं या इक्विपोटेन्शियल सरफेस जे आहेत हे पॅरलल लाईन्सने दाखवलेले आहेत म्हणजे युनिफॉर्म पोटेन्शियल आहे. जर प्लेट 1 च्या ऐवजी मी एक मेटॅलिक स्पियर ज्याचं पोटेन्शियल व्ही आहे तो घेतला, प्लेट 1 च्या ऐवजी स्पेरिकल चार्ज्ड कंडक्टर घेतोय ज्याचं पोटेन्शियल व्ही आहे, प्लेट 2 तशीच ठेवतोय. मग इथं बघा प्लेन सरफेसच्या जवळ इलेक्ट्रिक पोटेन्शियल सरफेस, इक्विपोटेन्शियल सरफेस प्लेन आहे आणि या ऑब्जेक्टसाठी स्पेरिकल आहे म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेस कॉन्सेंट्रिक स्पियरच्या स्वरूपात जाईल. जसं जसं आपण बाहेर जाऊ स्पियर वाढत वाढत जाईल, कर्वेचर कमी कमी होत चाललेलं आहे आणि प्लेटच्या जवळ आल्यानंतर ते जवळपास प्लेन होत चाललेलं आहे. सो व्हेन वन ऑफ द शीट इज रिप्लेस्ड बाय चार्ज्ड मेटॅलिक स्पियर, चार्ज मेटॅलिक स्पियरने जर या 2 प्लेटपैकी एक प्लेट रिप्लेस केली तर आपल्याला कॉन्सेंट्रिक स्पियरच्या स्वरूपात इक्विपोटेन्शियल सरफेस दिसेल आणि प्लेटकडे जाताना त्याचं कर्वेचर कमी कमी होत जात प्लेटच्या जवळ ते पॅरलल होईल. like the lines of force, the equipotential surface give a visual picture of both the direction and magnitude of electric field in the region of space. लाइन्स ऑफ फोर्स जसं आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचं चित्र स्वरूपात दर्शन घडवतात तसं इक्विपोटेन्शियल सरफेस इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड आणि त्याचं डायरेक्शन काय आहे त्याबद्दलची माहिती इक्विपोटेन्शियल सरफेस देतो आहे. पुढचा भाग आहे इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस अँड ऑफ अ डायपोल इन अन इलेक्ट्रिक फील्ड. जर आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एखादा पॉइंट चार्ज ठेवला किंवा डायपोल ठेवला तर त्याची इलेक्ट्रिकल एनर्जी किती हे आपल्याला काढायचं आहे. व्हेन
two like charges lie infinite distance apart, their potential energy is zero, because no work has to be done in moving one charge at infinite distance from the other. आपल्याला माहिती आहे कुठल्याही चार्ज पासून इन्फिनाइट डिस्टन्स वरती पोटेन्शियल झिरो असतं. मग दोन चार्जेस यांच्यामधला अंतर जर इन्फिनाइट असेल तर ते एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करत नाही, म्हणून त्या पॉइंटवरती पोटेन्शियल एनर्जीची किंमत ही झिरो असणार आहे. बट when they are brought close to one another, work has to be done against the force of repulsion. पण जर या चार्जेसना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इन्फिनिटी पासून जवळ आणलं, तर पहिल्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड त्याला अपोज करणार आहे, म्हणजे त्या फोर्सच्या विरुद्ध आपल्याला वर्क परफॉर्म करावा लागेल. ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह, दिस वर्क गेट्स स्टोर्ड as potential energy of the two charges. मग या चार्जला जर मी इन्फिनिटी पासून आत आणलं तर वर्क परफॉर्म करावं लागतं. फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे, म्हणून जे काही वर्क आपण परफॉर्म करू त्या चार्जला हलवण्यासाठी दॅट वर्क विल बी स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी ऑफ द टू चार्जेस. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस is defined as the amount of work done to assemble the system of charges by bringing them from infinity to their present location. जर आपण अनेक चार्जेसची एक सिस्टम घेतली, काही चार्जेस आहेत विखुरलेले आहेत, मग त्या चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी काढायची म्हणजे काय करायचं, त्या सर्व चार्जेसना इन्फिनिटी पासून आहे त्या जागेवरती आणण्यासाठी करावं लागणारं कार्य काढायचं. म्हणजे त्या चार्जेसना त्या जागेवरती असेंबल करण्यासाठी, इन्फिनिटी पासून त्या जागेवरती असेंबल करण्यासाठी जेवढं वर्क परफॉर्म करावं लागेल दॅट विल बी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस इज डिफाइंड ॲज द टोटल अमाउंट ऑफ वर्क डन टू असेंबल the system of charges by bringing them from infinity to their present location. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचा अर्थ समजावून घेतल्यानंतर प्रथम आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ टू पॉइंट चार्जेस काढणार आहोत. एक स्पेस आहे, या स्पेसमध्ये ए आणि बी या दोन पॉइंट्स वरती चार्जेस Q1 आणि Q2 ठेवलेले आहेत. या ओरिजिन पासून या ए पॉइंटचं पोझिशन वेक्टर R1 बार आहे, या बी पॉइंटचं ओरिजिन पासूनचं पोझिशन वेक्टर R2 बार आहे, आणि बीचं ए पासूनचं अंतर, बीचं ए पासूनचं अंतर हे R12 बारने दर्शवलेले आहे. कन्सिडर टू चार्जेस Q1 and Q2 with position vectors R1 bar and R2 bar relative to some origin O. To calculate the electric potential energy of the two charge system, we assume that the two charges Q1 and Q2 are initially at infinity. We then determine the work done in bringing the charges to the given location by external agency. आपण काय अज्युम करणार आहोत, हे Q1 आणि Q2 सुरुवातीला इन्फिनिटीला म्हणजे इथं कुठेतरी आहे, दोघांना इन्फिनिटीला अगोदर घेऊन जातो. नंतर मी काय करेल, प्रथम Q1 ला इथं आणेल, वर्क डन कॅल्क्युलेट करेल. नंतर Q2 ला इन्फिनिटी पासून इथं आणेल, वर्क डन कॅल्क्युलेट करेल, आणि ह्या दोघांचं वर्क डन म्हणजेच त्या सिस्टीमची एकूण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. In bringing first charge Q1 to position A function of R1 आहे. No work is done because there is no external field against which work needs to be done as charge Q2 is still at infinity. सुरुवातीला Q1 Q2 इन्फिनिटीला घेऊन गेलेलं,
म्हणजे या जागेमध्ये कुठलाही चार्ज नाही, कुठलाही इलेक्ट्रिक फील्ड नाही. प्रथम Q1 चार्ज मी इन्फिनिटी पासून इथं आणतोय, मग इथं फील्डच नाहीये, म्हणजे कार्य करण्याची गरज नाही. फील्डच्या विरुद्ध हलवलं तर कार्य करावं लागतं. मग इथं त्याला अपोज करणारं कोणीच नाहीये, म्हणजे पहिला चार्ज मी ए पॉइंट वरती ठेवताना त्याला कोणी विरोध करत नाही, कारण तिथं कुठलंही फील्ड नाही. म्हणून पहिला चार्ज ए पॉइंट वरती ठेवण्यासाठी मला 0 कार्य करावं लागलेलं आहे, कारण Q2 अजूनही तो इन्फिनिटी वरतीच आहे. दॅट इज W1 is equal to 0. This charge produces potential in the space given by. आता Q1 चार्ज मी तर ठेवला, म्हणजे तो इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करेल. इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करेल, मग त्या इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी या पॉइंट वरती R12, मग या चार्ज Q1 ए वरती आलेला आहे, त्या चार्जचं या बी पॉइंट वरचं पोटेन्शियल आपल्याला काढतोय. पोटेन्शियल किती आहे? V1 is equal to 1/4 pi epsilon 0 Q1 upon R1, where R1 is the distance of point A from the origin. R1 जे आहे distance of the point A from origin आहे. When we bring charge Q2 from infinity to B, which is function of R2, at a distance R12 from Q1, वर्क डन आपल्याला पोटेन्शियलची व्याख्या माहिती आहे, V इज इक्वल टू W डिवायडेड बाय Q. म्हणून वर्क डन W इज इक्वल टू V मल्टिप्लाइड बाय Q. आता पहिला चार्ज आपण इथं ठेवला, कार्य करावं लागलेलं नाही. आता दुसरा चार्ज Q2 जो आहे, याला इन्फिनिटी पासून हलवत मी बी पॉइंट वरती आणतोय. मग या बी पॉइंट वरती आणताना किती कार्य करावं लागेल? तर ह्या चार्जच्या विरुद्ध, त्याच्या इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध येतोय, म्हणून या चार्जचं पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय त्या चार्ज पासूनचं अंतर. सो वर्क डन W2 इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट बी ड्यू टू चार्ज Q1 मल्टिप्लाइड बाय चार्ज आहे Q2 हलवतोय. सो W2 is equal to Q1 upon 1/4 pi epsilon 0 R12 multiplied by charge Q2 R2 charge Q2 as it is आहे. आता इथं बघा R12 का घेतलेला आहे? कारण इथं Q1 चार्ज आहे, त्या चार्जचं या पॉइंट वरचं पोटेन्शियल काढायचं असेल तर याचं अंतर R12 आहे. सो पोटेन्शियलच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं R1 आहे, इथं आपण काय घेतो आहे 4 pi epsilon 0 R12. This work done in bringing the two charges to their respective locations is stored as potential energy of the configuration of two charges. So work potential energy U is equal to पहिल्याचं work done 0, दुसऱ्याचं work done Q1 Q2 upon 4 pi epsilon 0 R12. This equation can be generalized for a system of any number of point charges. दोन चार्जेस साठी आपण काढलं, या समानतेवरून आपण कितीही चार्जेस साठी या फॉर्म्युल्याला एक्सटेंड करू शकतो. पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ n पॉइंट चार्जेस, तोच फॉर्म्युला आता n पॉइंट चार्जेस साठी अप्लाय करायचा आहे. इक्वेशन 18.16 म्हणजे हे वरचं इक्वेशन gives an expression for potential energy for a system of two charges. We now analyze the situation for a system of n point charges. दोन पॉइंट चार्जेस साठी आपण एक्सप्रेशन डिराइव्ह केलेलं आहे. आता n चार्जेस साठी या इक्वेशनला एनालाइज करूया. In bringing charge Q3 from infinity to C position vector R3 आहे. Work has to be done against electrostatic forces of both Q1 and Q2. आता तिसरा चार्ज जेव्हा मी आणतोय तेव्हा अगोदर Q1 Q2 अगोदर पोहोचलेले आहेत, त्या दोघांचं इलेक्ट्रिक फील्ड आहे.
मग आता Q3 ला जर हलवायचं असेल तर मला Q1 च्या फील्डच्या विरुद्ध कार्य करावं लागेल, त्याचबरोबर Q2 च्या फील्डच्या विरुद्ध देखील कार्य करावं लागेल. सो इन ब्रिंगिंग अ चार्ज Q3 फ्रॉम इन्फिनिटी टू C, work has to be done against electrostatic forces of both Q1 and Q2. So W3 is equal to potential at C due to Q1 and Q2 multiplied by चार्ज जो हलवतो आहे तो Q3 आहे. C आणि D, C वरती, C पॉइंट वरती Q1 आणि Q2 च पोटेन्शियल जे आहे 1/4πε0 Q1 upon R13 प्लस Q2 अपॉन R23 गुणिले R3. R13 म्हणजे Q1 आणि Q3 मधलं अंतर, R23 म्हणजे Q2 आणि Q3 मधलं अंतर. इथं या कृतीमध्ये Q2 इथे ठेवलेलं आहे, Q3 इथे घ्या, म्हणजे इथून इथपर्यंत अंतर R13, इथून इथपर्यंत अंतर R23. Similarly, in bringing a charge Q4 from infinity to D, D च position vector R4 bar आहे. Work has to be done against the electrostatic forces of Q1, Q2 and Q3. 3 चार्जेस आले. आता आपल्याला चौथा चार्ज D पॉइंट वरती घेऊन जायचा आहे. म्हणजे आता अगोदर Q1, Q2, Q3 ऑलरेडी तिथे आहेत, चौथा Q4 हलवायचा आहे. म्हणजे आपल्याला Q1, Q2 आणि Q3 या तिघांच्या इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध Q4 ला हलवण्यासाठी कार्य करावं लागेल. सो W4 इज इक्वल टू काय लिहिणार इथं आपण, पोटेन्शियल ऍट D ड्यू टू Q1, Q2 अँड Q3 मल्टिप्लाइड बाय जो चार्ज हलवायचा आहे तो Q4 आहे